English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 31. अरे हे काय? आज आपण कुठे आलोत? जंगलात आलोत. चला बघूयात काय काय गंमत असणार आहे आजच्या पाठात. अरे वा, हे पक्षी आज आपली उजळणी घेणार आहेत तर. चला काय करायचं ते ऐका. पक्षी ज्या अक्षराचं कार्ड घेऊन येतील ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज सांगायचा. सगळ्यांनी मिळून सांगा. पण तुमच्या आवाजाचा त्रास शेजारच्या वर्गाला नाही व्हायला पाहिजे. हां, लेट्स बिगिन. पी. प. असंच सांगितलं ना? कॅपिटल आणि स्मॉल यातला फरक दिसतोय ना? चला आता इथून पुढे तुम्ही सांगा. तुम्ही बरोबर उत्तर देताय की नाही ते टीचर बघतील. अक्षरांचे आवाज सांगता आले? चला आता माझ्या मागे म्हणा. बी. ब. बी. ब. सी. क. सी. क. पी. प. पी. प. टी. ट. टी. ट. ए. ॲ. ए. ॲ. व्हेरी गुड. चला आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. हे हत्ती काय बरं घेऊन आलेत आपल्या सोंडेत? चला बघूया. हत्तींनी सोंडेत धरलेल्या फलकावर चित्र दिसतंय. म्हणजे इथे चित्रांची इंग्रजी नावं सांगायची आहेत तर. मग चला सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. बनाना. हेच उत्तर दिलत ना? तुम्ही बरोबर उत्तर सांगताय की नाही ते तुमचे टीचर बघतीलच. आता पुढचं चित्र. माझ्या मागे वाचा. कॅमेरा. आता पुढचं चित्र. माझ्या मागे वाचा. पिग. आता पुढे. माझ्या मागे वाचा. बकेट. आता पुढे. माझ्या मागे वाचा. कॅप. आता पुढे.
गॉट इट. आता पुढे कोणतं चित्र येतंय ते बघा बरं. माझ्या मागे वाचा बलून. माझ्या मागे वाचा कॉक. माझ्या मागे वाचा पायनॅपल. माझ्या मागे वाचा टॉप. कोणाकोणाला सगळे शब्द सांगता आले हात वर करा बरं. अरे वा, या हत्तींनी फुलांचा वर्षाव केला की तुमच्यावर. मुलांनो, मज्जा आली ना. चला आता पुढे जाऊया. आता शब्द वाचण्याचा सराव करायचाय. इंग्रजी अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द कसा वाचायचा ते शिकलो होतो आपण. आता आज त्याचा सराव करूया. लुक ॲट द स्क्रीन. या साबणाच्या फुग्यांवर अक्षरं दिसतात ना तुम्हाला. मग आता या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, ब असाच आवाज आहे ना. या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे ब ब ब. आ आ आ. ब आ बा. बा बा बा. पुन्हा म्हणा बा बा बा. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, ट असाच आवाज आहे ना. मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे बा बा बा. ट ट ट. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे बॅट बॅट बॅट. म्हणा बॅट बॅट बॅट. काय मज्जा येते का मुलांनो? मग आता इथून पुढचे शब्द असेच वाचायचेत. चला आता पुढे जाऊया. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, का असाच आवाज आहे ना. या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे का का का. आ आ आ. का आ क्या 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 क्या. पुन्हा म्हणा क्या क्या क्या. गुड.
आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर ट असाच आवाज आहे ना? मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. कॅ कॅ कॅ. ट ट ट. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे. कॅट कॅट कॅट. म्हणा कॅट कॅट कॅट. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर प असाच आवाज आहे ना? या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना? मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. प प प. आ आ आ. प आ प. प प प. पुन्हा म्हणा. प प प. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर ट असाच आवाज आहे ना? मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. प प प. ट ट ट. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे. पॅट पॅट पॅट. म्हणा पॅट पॅट पॅट. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द बघूया. लुक ॲट द स्क्रीन. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर क असाच आवाज आहे ना? या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना? मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. क क क. आ आ आ. क आ क्या 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 क्या. पुन्हा म्हणा. क्या क्या क्या. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर ब असाच आवाज आहे ना? मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. क्या क्या क्या. ब ब ब. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे. कॅब कॅब कॅब. म्हणा कॅब
कॅब कॅब. व्हेरी गुड. आता शेवटचा शब्द कोणता येतोय ते बघूया बरं का. चला आता पुढे जाऊया. Look at the screen. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, क असाच आवाज आहे ना. या अक्षराचा आवाज काय होतो? आ असाच आवाज आहे ना. मग आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, क क क. आ आ आ. क आ क्या 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 क्या. पुन्हा म्हणा, क्या क्या क्या. गुड. आता पुढे काय गंमत होतीये ते बघा हं. या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, प असाच आवाज आहे ना. मग चला माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे, क्या क्या क्या. प प प. आता बघा काय होतंय ते. म्हणा माझ्या मागे, कॅप कॅप कॅप. म्हणा, कॅप कॅप कॅप. व्हेरी गुड. हा स्वाध्याय करताना मजा आली का तुम्हाला? टीचर पाठ संपल्यावर तुम्ही मुलांकडून आणखी असेच काही शब्द वाचून घेऊ शकाल. बरं, आता पुढचा स्वाध्याय करण्यासाठी तुमच्या मदतीला येतोय राहुल दादा. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर. आलं ना लक्षात? आता पुढचं अक्षर. आलं ना लक्षात? आता पुढचं अक्षर. पेन्सिल ताईने जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचाय. टीचर
पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो.